असलपाडा ट्रॉफीचा फायनल डेचा दुसऱ्या राऊंडचा हा पहिला सामना आहे. जेके शेलू आविरशाह इलेक्ट्रिकल्स टीम बॅटिंग करते आणि फिल्डिंग करतोय श्री 11 जयशंकर सांदई आणि पहिला बॉलर ऋतिक कोळंबे. समोर येतो भावेश कुमार. पहिला व्हाईट बॉलने सुरुवात झाली. भावेश कुमार स्ट्रायकर एनला, नॉन स्ट्रायकर एनला कॅप्टन राजू तरे आणि त्यांच्या विरोधामध्ये ऋतिक कोळंबे. हे पहिलं गोलंदाजीचं अस्त्र श्री 11 जयशंकर सांदईचं. तुफान फॉर्म मध्ये दोन्ही संघ. शेलू टीम देखील यावर्षी बलाढ्य संघांना टक्कर देत असताना यावेळेस पहिला बॉल बॅट चिकडा. भावेश कुमार इथे आउट. पहिल्याच बॉल वरती वाईट टाकल्यानंतर विकेट कमावली ऋतिक कोळंबेने. या मॅच मध्ये जे के शेलू आविरशाह इलेक्ट्रिकल्स या टीमला पहिला धक्का लागला. भावेश कुमार आउट. या वर्षी या दोन टीम मध्ये खर तर वंजारपाडाच्या मैदानावरती ज्यावेळी जे के शेलू आविरशाह इलेक्ट्रिकलने फायनल जिंकली त्यावेळी चांदई संघाशी सेमीफायनलचा सामना आय थिंक झाला होता. त्यामुळे चांदई संघाला या वर्षी पराभूत केलं होतं वंजारपाडाच्या टुर्नामेंट मध्ये जे के शेलू आविरशाह इलेक्ट्रिकल्सने. आणि तोच संघ आता मैदानाच्या आतमध्ये इथे दोन आत करत असताना श्री 11 जयशंकर सांदई कदाचित या मॅच मध्ये दमदार परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न नक्की करेल. कारण त्यांना माहिती आहे की जे के शेलू आविरशाह इलेक्ट्रिकलने यावर्षी एकदा मात दिली आहे. त्यामुळे आता या टीमला हलक्यात घेऊन चालणार नाही. बऱ्याच चांगल्या टीमला पराभूत करून या दोन्ही संघाने यावर्षी देखील आपल्या नावाचा गाजावाजा दाखवलेला आहे. आणि आता एक बॉल एक रन आणि एक विकेट ऋतिक कोळंबेने. एक बॉल एक विकेट. नवीन बॅट्समन आलेले आहे. बघायचं की आता नवीन शॉट भारी आहे. यस सरेच्या बॅट मधून चाललाय चेंडू बाउंड्री पार. आलाय मात्र चौकार. खतरनाक बॅटिंग आहे यस सरे. जेकेसीसी टीमचा हा या वर्षीचा नवोदित नवीन एमर्जिंग प्लेयर जो सध्या मैदानावरती आपल्या बॅटिंगने छाप सोडतोय. आणि या चौकाराने टीमची टोटल वाढली. धावा पोहोचल्यात तर मात्र 5. ऋतिक कोळंबेला इथून चौकार मारला यश सरेने. काय शॉट आहे यश सरेचा. भरपूर चांगलं क्रिकेट तो यावर्षी खेळतोय आणि हाच तो प्लॅटफॉर्म आहे. कदाचित याच प्लॅटफॉर्म वरून मात्र त्याला एक नाव मिळेल, प्रसिद्धी मिळेल. आणि यश सरेला अशीच दमदार बॅटिंग करायची श्री 11 जयशंकर सांदईच्या विरोधात. ऋतिक कोळंबेवरती देखील संघाने दिलेली जबाबदारी त्याला विसरून चालणार नाही. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 2 बॉलमध्ये धावा आल्यात त्या 5. जे के शेलू आविरशाह इलेक्ट्रिकल्स #JKCC. गोलंदाज तयार. समोर मात्र खोदून काढला चेंडू. यश सरेने पहिली रन कंप्लीट. गणेश कोळंबे फिल्डिंग साठी आहेत. आज ते सासूरवाडीच्या मैदानावर खेळत आहेत. आज चुका होणं इम्पॉसिबल आहे गणेश कोळंबेसाठी. इथून 1 रन 3 बॉल धावा आहेत त्या 6. ऋतिक कोळंब्याच्या गोलंदाजीला खेळण्यासाठी आता कॅप्टन राजू तरे स्ट्राईक वरती आलेले आहे. समोर कोणता बॉलर आहे याच्यापेक्षा मी बॅटिंग कशी करू शकतो याकडे फोकस केलं पाहिजे. चेंडूवरती नजर ठेवली पाहिजे आणि बॅटिंग केली पाहिजे. शॉट कॅप्टनच्या बॅटमधून चाललाय बाउंड्री पार. कॅप्टन राजू तरे इन फॉर्म. सुसाट वेगाने चेंडू पाठवलाय बाउंड्री पलीकडे. श्री 11 जयशंकर सांदई टीमच्या विरोधात कॅप्टन राजू तरेचा अटॅकिंग मोड. धावा झाला 4 बॉल मध्ये 10 माफी असावी. 4 बॉल 10. ऋतिक कोळंबे कमबॅक करावा लागेल. पॉवर प्ले मध्ये डबल डिजिट मध्ये स्कोर पोहोचलाय. 4 बॉल मध्ये रन्स आहेत 10. पाचवा बॉल कॅप्टन राजूच्या बॅट मधून वैभव थेरच्या हाताला लागून चेंडू दुसऱ्या रन साठी इंटरेस्टेड. 2 धावा पूर्ण. 5 बॉल 12. 5 चेंडू 12 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये चांगली टोटल जमवतोय जे के शेलू आविरशाह इलेक्ट्रिकल्स. कारण ज्यावेळी आपण एखाद्या टीमला पराभूत करतो ना दुसऱ्या वेळेस आपला कॉन्फिडन्स वाढतो. जे के शेलू आविरशाह इलेक्ट्रिकल चांदईला वंजारपाड्याच्या मैदानावरती हरवलंय. त्यामुळे परत दुसऱ्यांदा येताना त्यांचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढलेला आहे.
पण समोर ऋतिक कोळंबे. अंतिम बॉल. स्कूप सुपला, पण यावेळेस मात्र बरोबर जमलाय, बरोबर जमलाय. आणि 16 धावा पहिल्या ओव्हर मध्ये. जे के शेलू आविरशाह इलेक्ट्रिकलच्या पहिल्या ओव्हर मध्ये रन चालल्या 16. येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जय हनुमान क्रिकेट संघ कोदिवले, जय हनुमान क्रिकेट संघ कोदिवले यांच्या वतीने जय हनुमान चषक 10 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान 30,000 रुपये प्रथम क्रमांकाची स्पर्धा, या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. युट्यूब लाईव्ह ती स्पर्धा असेल आणि प्रवेश फी असेल 3,500. जर जय हनुमान चषक कोदिवल्याच्या स्पर्धेमध्ये 10 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान आपल्याला जर प्रवेश घ्यायचा असेल तर कोदिवलेचे परेश तरे, अरविंद तरे आणि महेश तरे या तिघांशी आपण संपर्क नक्की साधा आणि प्रवेश घ्या. स्पर्धेचं मैदान असणार आहे बिरदोले गावाचं भव्य मैदान. त्यामुळे नक्की आपण 10 ते 13 फेब्रुवारी दरम्यान कोदिवल्याच्या स्पर्धेमध्ये प्रवेश घ्या, कारण फार कमी स्पर्धा आहे 10 ते 13 फेब्रुवारी दरम्यान. त्यामुळे आपण आवर्जून प्रवेश घ्या, कारण आता ऊन जसं वाढेल तसं डेच्या स्पर्धा कमी होत जातील. त्यामुळे काही ज्या मोजक्या स्पर्धा आता आहेत त्यापैकी स्पर्धा आहे ती कोदिवल्याची 10 ते 13 फेब्रुवारी आपण नक्की प्रवेश घ्या. येणारा काळ हा श्री 11 जयशंकर चांदईसाठी 2 ओव्हरमध्ये बॉलरसाठी थोडा कठीण आहे, कारण हे बॅट्समन आता चांगली बॅटिंग करतात. यश तरेचा हा शॉट समोर उडवलाय, खेळाडू दूर आहेत. पहिली रन कंप्लीट, एकच धाव, 17 धावा. जे के शेलू आविरशाह इलेक्ट्रिकल 1 ओव्हर 1 बॉल 17. वैभव थेरला या दोन फलंदाजांना आता थोडं का होईना रन सध्या थांबवावे लागतील, कारण जर का धावसंख्येला पॉज दिला तरच मात्र चांगल्या टोटल पासून जे के शेलू आविरशाह इलेक्ट्रिकलला रोखता येईल. पण 17 धावा. कॅप्टन राजू तरे आज चमकदार कामगिरी आहे कॅप्टन राजू तरेची, जबाबदारी घेऊन. बॅट वरती फुल टॉस, डीप स्क्वेअर लेग मध्ये कॅच ड्रॉप, 2 धावा. आज शेलू टीम मध्ये साई मसने नाहीये, गणेश मसने नाहीये, पण राजू तरे आज संघाला गरज असताना धावा करतोय. 2 बॉल धावा झालेले ते 19. राजू तरे समोर येतो वैभव थेर. प्रत्येक बॉलवरती रन्स येत आहेत. चांदई टीमला फिल्डिंग मध्ये आता थोडं जागरूक राहावं लागेल, कारण कॅचेस ड्रॉप करून चालणार नाही, कारण हे फलंदाज थोडे घातक आहेत. शॉट आलाय तो मात्र राजूच्या बॅट मधून. परत एकदा दुसऱ्या रन साठी ट्राय करतील आणि नॉन स्ट्रायकर एंडला फेक. परत 2 धावा, परत 2 धावा मिळाल्या. 3 बॉल आणि 21, 3 बॉल आणि 21 धावा. 3 बॉल आणि 21 धावा. वैभव थेर चौकार षटकार या ओव्हर मध्ये त्याने थांबवलेत. थोडासा कंट्रोल मिळवलाय वैभव थेरने, पण कॅप्टन राजू तरे अनस्टॉपेबल बॅटिंग. परत एकदा स्कूप मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या टो एंडला लागला. 1 रनचा कॉल, 1 रन कंप्लीट. 4 बॉल 22 धावा. प्रत्येक बॉल वरती रन्स घेतलेले आहे जे के शेलू आविरशाह इलेक्ट्रिकलने, म्हणजे एकही चेंडू वाया जाऊ द्यायचा नाही, प्रत्येक बॉलवरती रन्स घ्यायची, हा माइंडसेट फलंदाजांनी बनवलेला आहे. त्यामुळे या माइंडसेटने जर का बॅटिंग केली तर चांगली टोटल होऊ शकते, आणि ते दाखवत असताना 4 बॉल मध्ये 22 केलेले आहेत. बॉलर्स वैभव थेर. वैभव थेर म्हणजे एक भन्नाट वेगाने बॉलिंग करणारा गोलंदाज, ज्याला चेंडू खेळण्यासाठी फलंदाजाला देखील तेवढ्याच लवकर बॅटची रिॲक्शन करावी लागते, असा बॉलर आहे वैभव थेर. 4 बॉल आणि 22. समोर नवीन यंग टॅलेंट यश तरे. शॉट भारी, व्हाट अ शॉट, आसमानी, ब्युटिफुल, ट्रिमेंडस शॉट. जमिनीवरती त्याने स्वतःची बॉडी बॅलन्स केली, झोपला अक्षरशः, आणि वैभव थेरला त्याने षटकार मारला ऑन साइडला. नवीन यंग टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये बेधडकपणे डेअरिंग बाज बॅटिंग करत असताना यश तरे. धावा पोहोचल्यात 5 चेंडू 28 धावा. तुफानी आला बॅटिंगने. आज शेलू संघाची बॅटिंग
सोंडीचा माल बेकरेच्या मैदानावरती बेधडकपणे वैभव थेरचा अंतिम बॉल आहे. वैभवचा हा चेंडू व्हाईट बॉलची फेक. 29 धावा, एक बॉल अजून बाकी आहे. टीम JK शेलू आविरशाह इलेक्ट्रिकल्स आज 2 खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये कॅप्टन राजू तरे, यश तरे, भावेश कुंभार, अक्षय खारीक काय खतरनाक बॅटिंग करतायत. पण वैभव थेर लास्ट बॉल आहे. 29 धावा आहेत. 29. 3च ओव्हरची मॅच आहे आणि 3 ओव्हरच्या मॅच मध्ये दुसऱ्या ओव्हरचा हा शेवटचा बॉल आहे. धावा 29. शेवटचा बॉल होता. 2 ओव्हर बॅटिंग करणाऱ्या JK शेलू आविरशाह इलेक्ट्रिकलची धावा संख्या 29. 2 ओव्हर आणि 29 धावा. यानंतर होणारी मॅच. चला आपण पुढील टीमला इन्व्हाइट करूया की आपण टॉस करण्यासाठी दोनही संघ नायकांनी यावं. मानगाव 11 वर्सेस हलिवली. मानगाव आणि हलिवली संघाच्या संघ नायकाने टॉस साठी रिपोर्टिंग करा. यानंतर मानगाव 11 आणि हलिवली या दोन टीम मध्ये मॅच होईल. 2 ओव्हर 29. JK शेलू आविरशाह इलेक्ट्रिकल्स पहिल्या ओव्हर मध्ये 16 धावा ऋतिक कोळंबेला, दुसऱ्या ओव्हर मध्ये 13 धावा वैभव थेरला. 16-13 अशा 2 ओव्हर 29 पर्यंत टोटल. आणि शेवटच्या ओव्हर मध्ये चिराग कोळंबे. कॅप्टन राजू तरे पहिल्या मॅच मध्ये 11 बॉल 24 आणि या मॅच मध्ये देखील जवळपास 15 धावांवरती नॉट आउट आहे तो मात्र राजू तरे. त्याच्या साथीला यश तरे 12 धावसंख्येवरती नॉट आउट. म्हणजे दोघांनी 27 केल्यात आणि 2 व्हाईट असे 29. राजूच्या बॅटमधून स्ट्रोक आलेला आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल की डबल. डबल साठी ट्राय. परत एकदा एफर्ट्स लावलेत आणि 2 धावा पूर्ण करून तिसरी साठी प्रयत्न आहे. 3 कंप्लीट. चौथी साठी निघालेत. 1 2 3 4 5वी साठी सुद्धा निघालेत. किती धावणार? 5वी पण कंप्लीट. 6वी साठी परत निघालेत की काय? 6व्या धावेसाठी जातील की काय? पाच धावा कंप्लीट झालेत. जिथे 1 धाव होती तिथे 5 धावा. यश आउट झाला. टाळ होऊन जाऊ द्या यशच्या बॅटिंग साठी. 5 धावा फलंदाज राजूच्या बॅट मधून स्ट्रोक आला होता. 5 धावा राजूच्या खात्यात जातील. दमलाय अक्षरशः यश दमलाय. त्याला पाणी द्या, पाणी द्या त्याला. धावा संख्या 34 धावा झालेले आहेत. अक्षय खारीक आलेत आता नवीन बॅट्समन आणि कॅप्टन राजू तरेची बॅटिंग अजून सुरू आहे. 20 धावांवरती नॉट आउट राजू तरे. चिरागच्या दुसऱ्या बॉलवरती आडव्या बॅटने स्ट्रोक आणि कॅच आउट. बॅक टू बॅक झटका. चिराग कोळंबेने कमावली विकेट. सांदई टीमने आउट केलंय शेलू टीमच्या कॅप्टन राजूला. पूर्व कॅप्टन आहे आता. कृष्णा या संघाची धुरा सांभाळतोय. राजू इथे परतलाय. 2 बॉल 34 धावा. आता मैदानाच्या आतमध्ये साहिलला बोलवण्यात आलंय. अक्षय खारीक आणि साहिल ही जोडी आता 34 धावा. 2 बॉल 34. 4 बॉल बाकी आहेत. चला चला यानंतर हालिवली आणि मानगाव 11. दोन बॉल आणि 34. चिरागचा पुढील बॉल. विकेट किपर शांतारामने अडवला. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव. अशा धावा थांबवाव्या लागतील चिराग कोळंबेला. 35 धावा झाल्यात. अजून 4 बॉल बाकी आहेत. 35. लास्ट 4 बॉल. 4 बॉल आहेत.
साहिलच्या सोबत अक्षय खारिक आहे. चर्चा दोघांमध्ये नक्की होईल. लास्ट 4 बॉल आहेत. 35ला 50 पर्यंत नेण्याचा जो प्रयत्न करायचा आहे त्यासाठी चिराग कोळंबेची ही ओव्हर आहे. साहिलच्या बॅटमधून स्ट्रोक अडवला चेंडू. वा, गुड फिल्डिंग. ऋतिक कोळंबेचा थ्रो परफेक्ट थ्रो आला. 36 धावा, 3 बॉल बाकी. 36. अक्षय खारिक मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मागच्या मॅच मध्ये एका ओव्हर मध्ये 22 ठोकले होते अक्षय खारिकने. तो ठरला होता मॅन ऑफ द मॅच. आता चिरागच्या अगेन्स्ट आल्या वादळ. फलंदाजीचं लांब लचक, लंबा और बडा छक्का. JKCC जय कोळंबा माता क्रिकेट संघ शेलू. अक्षय खारिकचा हा धमाका. टीमची टोटल धाव संख्या स्कोर कार्ड वरती 4 चेंडू आणि धावा आहेत त्या 42. अजून 2 बॉल बाकी आहेत. 4 बॉल 42. चिराग कोळंबेला गायडन्स करण्यासाठी, सल्ला देण्यासाठी आलेले आहेत ऋतिक आणि वैभव. कारण 50च्या आतमध्ये थांबवण्यासाठी सध्या एफर्ट्स असतील. 42 धावा, 2 बॉल बाकी. गॅपमध्ये मारला स्ट्रोक. पहिली रन कंप्लीट. दुसरी साठी बघायचं इंटरेस्टेड आहे. सॅकरनला फेक. डेंजर झोन कडे अक्षय पोहोचलाय. पॉपिंग क्रीज पार करत असताना धावा 44. 1 बॉल बाकी आहे. अक्षय खारिक आता तो षटकार मारणार का जो 50 धावा टीमला पूर्ण करून देईल. यानंतर टॉस साठी मानगाव 11 आणि हालिवली टीम. संघनायक आपण टॉस साठी या. 44. 44 धावा, 1 बॉल बाकी आहे. शेवटचा 1 बॉल चिराग कोळंबेचा. लास्ट बॉल अपील. 1 रन लेग बायच्या स्वरूपात ऍड होईल आणि 45 वरती थांबलाय JK शेलू अविरशा इलेक्ट्रिकल. 46 धावांचं टार्गेट असेल. 46 रनचं टार्गेट असेल ते मात्र श्री 11 जयशंकर चांदैला. 46 टू विन. चल का मानगाव टीमचे कॅप्टन आलेत का? हालिवली टीमचे कर्णधार आपण आलात का? दोघांनी टॉस साठी या. आज फायनल डे आणि आज जवळपास 1:15 वाजून गेलाय. त्यामुळे उर्वरित 6 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. कुठल्याही कॅप्टनने उशीर करू नका. हालिवली संघाचा संघनायक आलेला आहे. मी विनंती करेल मानगाव टीमच्या कॅप्टनला विनंती करेल. मानगाव 11 संघनायक आपण टॉस साठी या. शेहेचाळीस धावांचं लक्ष असेल. चला मानगाव 11 टीम संघनायक टॉस साठी आपण उपस्थित राहा. श्री 11 जयशंकर चांदैला 46 धावांचं लक्ष इथून देण्यात आलंय. टार्गेट सेट झालंय. आता फक्त बॅटरला आपली कामगिरी चोख पूर्ण करायची.
राकेश पाटील बडवल बी प्लस चे उपस्थित झालेले आहेत. अर्थात बडवल बी प्लस आगमन झालेलं आहे. बडवल बी प्लस आपलं स्वागत. 46 चा टार्गेट आहे. बॅटर चेंडू चॉईस करतायत जे के शेलू अविरशा इलेक्ट्रिकल टीम. या ठिकाणी फिल्डिंग सेट करून फलंदाजांची वाट पाहते. अविनाजी तरे साहेबांचा हा संघ जो 46 चा टार्गेट सेट करून आता फिल्डिंग सेट करतोय. आज साई मसने गणेश मसने नाही आहेत. कदाचित ते युट्यूब वरती ही स्पर्धा बघत असतील. त्यामुळे आजचा खेळ पाहता त्यांनाही फार बरं वाटेल की आज राजू तरे, भावेश कुंभार, अक्षय खारीक, यश तरे यांची दमदार बॅटिंग होते आणि जोरदार टाळ्यांनी नरेंद्र शेठ गोमारे पुरस्कृत श्री 11 जयशंकर चांधई हा संघ 46 चा टार्गेट चेस करण्यासाठी वैभव थेर आणि चिराग कोळंबे या जोडीने सुरुवात करेल. आज 1 फेब्रुवारी 2026. 1 फेब्रुवारी हा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही, कारण 1 फेब्रुवारी 1689 ला खरं तर इतिहासातील एक काळा दिवस, ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं गेलं होतं. असा हा इतिहासातील काळा दिवस. कारण आपण छावा मूवी पाहिली आणि त्यावेळेचा तो डायलॉग आपल्याला नक्की आठवतो की जंजीर में जकडा राजा मेरा अब भी सब पे भारी. असं छत्रपती संभाजी महाराजांना आपण त्रिवार वंदन करून आता या सेकंड इनिंगला सुरुवात करतोय. आणि सेकंड इनिंग मध्ये 46 चा टार्गेट. 18 बॉल 46. थांबून चालणार नाही. तुफानी बॅटिंग करावी लागेल श्री 11 जयशंकर चांधईला आणि तुफानी मारा बॉलिंग मध्ये येतो प्रेम मसनेचा. पहिलाच बॉल चिराग कोळंबेचा शॉट कव्हरच्या वरून चेंडू एक्स्ट्रा कव्हर कडे साहिलने अडवला बॉल. पहिल्या बॉलवरती धावा 2. पहिल्या बॉलवरती 2 धावा. मॅच रंगेल. शेवटपर्यंत हा सामना लास्ट बॉल पर्यंत कट टू कट फाईट होईल. मानगावचे कॅप्टन आले असेल तर टॉस साठी या हालिवलीचा कर्णधार इथे उपस्थित झालेला आहे. 1 बॉल 2 धावा. 46 च्या टार्गेटला सुरुवात. दुसरा बॉल चिराग कोलंबेचा शॉट लॉंग ऑफच्या दिशेने. खेळाडू आहे साहिल, अडवला बॉल. व्हेरी गुड फिल्डिंग वन्स अगेन. 2 बॉल 3. 2 बॉल 3 धावा. सोळा चेंडू. अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे 43 धावांची. रिव्हर्स शॉट. कमाल धमाल वैभव थेरचा हा सुपर सॉनिक सुंदर असा नजाकत भरा कलात्मकतेने भरलेला हा षटकार. 3 बॉल 9. श्री 11 जयशंकर चांदईचे सपोर्टर आवाज करतायत, जल्लोष करतायत. वैभव थेरच्या बॅटिंगचा आनंद घेत आहेत. 3 बॉल 9. तीन बॉल आणि 9 धावा. जे के शेलू अविरशा इलेक्ट्रिकलचा पहिल्या इनिंग मध्ये प्रेक्षकांचा जल्लोष होता. आता आवाज चांदईचा. 3 बॉल 9. पंधरा बॉल 37 धावांची गरज. परत एकदा वैभव थेरच्या बॅट मधून ठोक षटकार आहे, चोप षटकार आहे. या वर्षी बऱ्याचशा खेळाडूंचे बरेचसे स्ट्रोक प्रसिद्ध झाले. या वर्षी वैभव थेरचा
आसलपाडा ट्रॉफीचा चोप षटकार. 4 बॉल आणि 15 धावा. शेलूच्या गणेश मसनेचा फिक्स शॉट. त्यामुळे आता चोप षटकाराने 2 बॉल 2 सिक्सर. वैभवचा शॉट हवेत आणि कॅच पकडलीये. बिग विकेट. चॅम्पियन प्लेअरला आउट केलं. प्रेम मसनेने कमावली विकेट. 5 बॉल 15 धाव. 5 बॉल 15 आणि 1 विकेट. वैभव थेरची ही विकेट कमावली प्रेम मसनेने. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही 31 धावांची गरज आहे. टीम मानगावचे कर्णधार आपण इथे उपस्थित असाल तर टॉस साठी या. हलिवली वर्सेस मानगाव 11 या दोन टीम मध्ये मॅचचा टॉस होईल. हलिवली संघनायक उपस्थित झालेले आहेत पण मानगावचा कर्णधार आपण लवकर या. 13 बॉल विजयासाठी गरज आहे या मॅच मध्ये अजूनही 31. 13 बॉल 31. 13 बॉल मध्ये 31 करायच्यात. शांताराम कोळंबे आलेले आहेत. प्रेम मसने. शेवटचा बॉल प्रेम मसनेचा. समोर शांतारा. लास्ट बॉल होता. अडवला मिड ऑन मध्ये. बघायचं आता ताळमेळ बिघडलाय का. गडबड झाली असती. गडबड झाली असती. विकेट आली असती पण सेफ राहिले शांताराम आणि चिराग. 12 बॉल 31. 12 बॉल 31 म्हणजे 5 चोप षटकार मारावे लागतील. 12 बॉल 31. बारा बॉल 31 ची गरज आहे. पहिल्या ओव्हर मध्ये जे के शेलू आविरशाह इलेक्ट्रिकलने ऋतिक कोळंबेला 16 धावा ठोकल्या होत्या. सांधईने प्रत्युत्तरा दाखल 15 ठोकलेले. 1 रन कमी पडली पण बरोबरीने पहिल्या ओव्हर मध्ये रन्स त्याने आणलेले आहेत. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये 31 आणि ही ओव्हर या सामन्याची खरं तर सर्वाधिक डेंजर ओव्हर आहे. जिथे आता दोनही संघ आपापल्या बाजूने आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी झुंज देतील. 12 बॉल 31. साहिल आलेले जे के शिलो आविरशाह इलेक्ट्रिकल टीम कडून. पहिला बॉल खोदून काढलाय स्क्वेअर लेग मधून चेंडू चालला. पहिल्या बॉलवरती सिंगल घेतलेली आहे. दुसरी साठी इंटरेस्टेड होते. चिराग मागे आलेत. 11 बॉल 30. 11 बॉल 30 म्हणजे 11 बॉल मध्ये 5 बिग हिट. 11 बॉल 30 धावांची गरज. चला मानगाव संघाचे संघनायक तुमच्यासाठी किमान ही 11 ते 12 वेळा आम्ही अनाउन्समेंट केलेली की मानगावचे कॅप्टन आपण टॉस साठी या. 11 बॉल 30 धावा. मेहनत चालू आहे. जिंकणार कोण. क्वालिफायचं तिकीट. शांताराम कोळंबेचा हा उलटा सुलटा शॉट चाललाय. चोप चौकार आलाय. चोप चौकार. 10 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. 10 बॉल 26 म्हणजे 4 सिक्स आणि 2 धावा. शांताराम कोळंबे. या ठिकाणी आपण पाहतोय वडवली टीमचे स्टार प्लेयर सागर लदगे साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. असलपाडा ट्रॉफी मध्ये सागर लदगे साहेबांचं मनपूर्वक स्वागत. आणि शांतारामच्या बॅटमधून हा स्ट्रोक आला. 1 रन. 9 बॉल 25 धावांची गरज आहे. 9 बॉल 25. असलपाडा ट्रॉफी हाय व्होल्टेज असा सामना आणि या महामुकाबल्याच्या प्रसंगी असलपाडा ट्रॉफीला वडवलीचे स्टार फलंदाज आदरणीय सागर लदगे सरांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. सर आपला असलपाडा टीमच्या वतीने सहर्ष स्वागत. फुल टॉस. चिरागचा ये षटकार. जिंकण्यासाठी मेहनत चालू आहे.
रन्स पोहोचल्यात 27. येणारे 8 बॉल 19 धावांची गरज. आदरणीय कैलासजी शिंदे साहेबांचं देखील आगमन या ठिकाणी होते. कैलास दादा आपलं देखील स्वागत. आपणही स्टेजवरती येऊन आसन असो. आणि मानगाव टीमचे कॅप्टन चला टॉस साठी लगेच या. हलिवलीचे कॅप्टन, हलिवली कॅप्टन प्लीज टॉस बॉक्स मध्ये या. चला चला जास्त वेळ घेऊ नका. आणि कैलास शिंदे दादा यांचं आगमन होते. चला नवीन नवीन सबस्टिट्यूट प्लेअर हवाय. मी सागर लदगे सरांना विनंती करेल की पुढील मॅचचा टॉस सागर दादा आपल्या शुभ हस्ते करावा. कॅमेरामॅन प्लीज कॅमेरा जरा स्टेजकडे झूम करा. मला पण कधीतरी दाखवत जा. 8 बॉल 19 ची गरज आहे. सागर लदगे सरांच्या शुभ हस्ते. चला गेमचा रिदम तोडू नका. 8 बॉल 19 धावांची गरज आहे. आणि सागर लदगे सरांच्या शुभ हस्ते आपण मानगाव आणि हलिवली मध्ये टॉस करतोय. टॉस जिंकलाय हलिवलीने की मानगावने? मानगावने टॉस जिंकला. डिसिजन फिल्डिंग. शॉट चिरागचा समोर खोललाय. लॉग ऑन लॉग ऑफच्या मधून स्ट्रेट शॉट. सामना संघाची टोटल 33. अजूनही 13 धावांची गरज आहे. 7 बॉल मध्ये 13. चिरागचा शॉट अवेत. डाऊन द बॉल फिल्डर आणि कॅच आउट. ओव्हर संपली आणि आता 6 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे श्री 11 जयशंकर चांधईला. 6 बॉल 13. मानगाव टीमने फिल्डिंग घेतलेली आहे. हलिवली संघ आपण पुढील मॅच मध्ये बॅटिंग साठी रेडी व्हा. आणि मंगेश कोळंबे चालला. मॅच अजून संपलेली नाहीये. क्रिकेट अजून बाकी आहे शेलू आणि चांधई मध्ये. कारण 6 बॉल मध्ये कंपल्सरी अजूनही 13 धावांची गरज आहे. विजयाचा हिरो होईल का शेवटचा बॉलर की शांताराम कोळंबे आणि मंगेश कोळंबे या 13 धावा करून श्री 11 जयशंकर चांधईला विजय मिळवून देतील? कारण यावर्षी जे के शेलू आबिरशाह इलेक्ट्रिकलने चांदई संघाला वंजारपाडाच्या ट्रॉफी मध्ये हरवलं होतं. त्यामुळे आता या मैदानावरती त्या पराभवाचा बदला चांदई संघ घेईल का? कैलास शिंदे साहेब गोल्डन मॅन, छान आकर्षक असं व्यक्तिमत्व. त्यानंतर सागर लदगे सर, कित्येक स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत. वडवली संघाचं आज देखील ते नेतृत्व करतायत. आणि आता त्यांचं लक्ष लागलंय सागर लदगे सर आणि कैलास शिंदे दादांचं की 6 बॉल 13चा हा सामना एकदा हरवल्यानंतर दुसऱ्यांदा जिंकण्याची जिद्द आणि खरं तर तो पराभव परत करण्याची असणारी जिद्द ही मैदानाच्या आतमध्ये दिसतीये. 6 बॉल 13. यश तरे शेलू प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीज आणि या वर्षीचा शेळू संघाचा हा हुकमी एक्का लास्ट ओव्हर मध्ये आलाय. पहिला बॉल शांताराम कोळंबेच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. पहिल्या बॉल वरती साहिलने बॉल अडवला. 1 रन. आता 5 चेंडू 12 धावा. 5 चेंडू 12 धावा. क्वालिफाय मॅच मध्ये जाणारा पहिला संघ कोण असेल? जे के शेलू आबिरशाह इलेक्ट्रिकल्स की श्री 11 जयशंकर चांधई? 5 चेंडू ठरवतील. 12 धावांची गरज आहे. भरपूर सस्पेन्स आहे या मॅच मध्ये. कोणताही संघ इथे विजयावरती दावेदारी ठोकेल कारण सामना दोघांनीही शेवटच्या ओव्हर पर्यंत आणलाय. अजूनही सामना दोन्ही बाजूने टग ऑफ वॉर आहे. दोन्ही बाजूने रस्सी खेच आहे. तेवढ्याच अंतरावरती अजूनही अंतर सारखंच आहे की जिथे चांधई आणि शेलू आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी मेहनत करतायत. 5 चेंडू 12. बॉलर यश तरे, समोर मंगेश कोळंबे. 5 चेंडू आणि 12 धावा. 2 सिक्सर मारले मंगेशने तर सामना जिंकेल चांधई. पण यश तरेच्या हातामध्ये विजयाची जबाबदारी. 5 बॉल 12. खर तर हा सामना इतका क्लोज एन्काउंटर आहे. चांधई संघ देखील आतुरतेने बघतोय की 5 चेंडू 12. बॅट ब्रश मागे खेळाडू आहेत बॉल अडवण्यासाठी धावतायत. दुसऱ्या रन साठी इंटरेस्टेड आहेत. बघायचं ही धाव डेंजर ठरेल का? रिस्की रन आहे. 2 धावा मिळाल्या.
4 बॉल 10, 4 बॉल 10, 4 बॉल 10. मैदानाच्या आतमध्ये आता प्रेशर आहे दोन्ही टीम वरती, त्यामुळे अशा चुका तर नक्की होणार आणि ह्या मिस्टेक मधून आता 4 बॉल 10 रनची गरज. सांदई संघ, शेलू संघ, दोन्ही टीमचे खेळाडू अतिशय शांत शिस्तप्रिय खेळत आहेत. 4 बॉल मध्ये कंपल्सरी 10 धावांची गरज. कोण कोणावरती भारी ठरणार, दुसऱ्यांदा गाठ भेट आहे या दोघांची. मानगाव टीम कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधा. संपूर्ण टीमने स्टेजच्या दिशेने या, कारण तुम्हाला नेक्स्ट मॅच खेळायचे. 4 बॉल 10. मंगेशचा स्ट्रोक हवेत, कॅच आउट. सामन्यामध्ये टर्न मिळवलाय, विकेट कमावले यश तरेने. मॅच आली आता 3 बॉल 10. क्लोज एन्काउंटर असा सामना. 3 बॉल आणि 10 धावांची आता गरज. मंगेश कोळंबे फुलटॉस वरती आउट झाला, गॅप शोधताना तो अपयशी ठरला आणि आता 3 बॉल 10. राज गोरे डावखुरे आताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो. 3 बॉल 10 धावांची गरज आहे. श्री 11 जयशंकर चांदईला 46चं टार्गेट होतं, 36 केल्यात. आता 3 बॉल मध्ये 10 करायचेत. यश तरे या विजयाचा हिरो होईल का? अवीर शाह इलेक्ट्रिकल, JK शेलू, अविनाशजी तरे यांचा हा संघ. आज साई मसने नाहीये, गणेश मसने नाहीये, त्यामुळे आज या नवीन बॉलरवरती जबाबदारी आली मॅच जिंकून देण्याची आणि सामना क्लोज आणलाय त्याने. 3 बॉल 10. राज गोरे आणि शांताराम कोळंबे हे 2 बॅटर आहेत. 6 बॉल 13. त्यानंतर मॅच बदलली, आता 3 बॉल 10. भावेश कुंभार फिल्डिंग लावतोय, त्याला माहिती आहे की इथून 3 बॉल किती महत्वाचे आहेत. आजच्या दिवसभरातील हा सामना दोघांसाठी किती इम्पॉर्टंट आहे, कारण आसलपाडा ट्रॉफी मध्ये हा सामना जिंकला तर क्वालिफाय मॅच मध्ये एंट्री. 3 बॉल 10. 3 balls 10 runs. आलेली टीम सामना हलवू नका प्लीज. चेंडू पाठवा दो. 3 बॉल 10. 3 बॉल 10. राजगोरेचा स्ट्रोक आलाय, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे शांताराम कोळंबेने. आता मॅच 2 बॉल 9. एक गोल्डन बॉल टाकायचं यश तरेला. 2 बॉल 9. काय मॅच रंगली आहे. 46 धावा 2 ओव्हर मध्ये चांदईने 33 ठोकल्या होत्या. 6 मध्ये 13 आल्या. आता मॅच 2 बॉल 9. या बॉलवरती आता बाउंड्री कंपल्सरी बनली आहे. चौकार किंवा षटकार हवा आहे या बॉलवरती, कारण 2 बॉल 9 आहेत. चेंडू जर मिस झाला, एकच बॉल आहे या सामन्याचा, मॅच डिसाइडर बॉल. 2 बॉल 9. यश तरेचा हा बॉल, यश तरेचा हा बॉल आणि बॉल इथून डॉट काढला यश तरेने. आता 1 बॉल 9. 1 बॉल 9. आता लिगल डिलिव्हरी टाकायचे. काय मॅच रंगली. JK शेलू, अवीर शाह इलेक्ट्रिकलने यश तरेवरती विश्वास टाकला आणि तो विश्वास सार्थ करत असताना मॅच आता 1 बॉल 9 आहे. या ओव्हर मध्ये सामना 1 बॉल 9. शेवटचा बॉल. 9 धावांची गरज. शांताराम कोळंबेचा हा स्ट्रोक आणि सामना फिनिश जिंकलाय. JK शेलू, अवीर शाह इलेक्ट्रिकल जाऊन पोहोचला क्वालिफाय मॅच मध्ये आणि विजयाचा हिरो ठरला. 13 धावा त्याने डिफेंड केल्या आणि आधी बॅटिंग चांगली केली. तो यश तरे ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर यश तरेला आपण मॅन ऑफ द मॅच देऊ. तत्पूर्वी आपण या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करूया. मी राज शेंडे यांना विनंती करेल, राज आपण यावा आणि आपल्या शुभ हस्ते ज्यांचे आपल्याला नेहमी सहकार्य असं आसलपाडा क्रिकेट संघाला नेहमी खंबीर साथ ज्यांची लाभते ते वडवली संघाचे स्टार प्लेयर, कर्जत तालुक्यातील एक नामवंत फलंदाज
सागर लदगे सरांचं स्वागत या मंचकावरती एपी ट्रॉफी मध्ये आपण करतोय. राज शेंडे यांच्या शुभ हस्ते. कॅमेरामॅन स्क्रीन वरती तुम्ही बघू शकाल आदरणीय सागरजी लदगे सरांचं स्वागत करत असताना मनपूर्वक सहर्ष स्वागत सागर लदगे सर. आणि यश तरे ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अविनाशजी तरे साहेबांचा विश्वास. JKCC बोलते सबको कोलते. आणि आपण कैलासजी शेंडे साहेबांचं देखील स्वागत या ठिकाणी करतोय. मी विनंती करेल संदीप दादा आपण कैलास शेंडे साहेबांचं कुणालच्या शुभ हस्ते आपण कैलास दादा शेंडे यांचं स्वागत